करणार आहे, गरीब शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपलं सरकार शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय करणार आहे. एवढंच नाही, राज्यातील शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची वाट पाहत राज्यातील लाखो गरीब शेतकरी बसलेले आहेत. शेतकरी कर्जमाफी. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी एकाच प्रश्नाने हैराण आहे. माझी कर्जमाफी कधी होणार? सरकारने दिलेला शब्द कधी पूर्ण होणार? आणि अशाच वेळी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा फक्त राजकीय भाषण नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याशी थेट जोडलेली घोषणा आहे. धाराशिव येथील एका सभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राज्य सरकार गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. सरकार कर्जमाफीचा दिलेला शब्द नक्की पाळेल आणि ही कर्जमाफी धनदांडग्यांसाठी नसून फक्त कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्यांसाठीच असेल. शेतकरी मित्रांनो, आज शेती करणं सोपं राहिलेलं नाही. बी-बियाणांचे दर वाढले, खते महाग झाली, औषधांचा खर्च वाढला, डिझेल महागलं, वीज बिल वाढलं, मजुरी वाढली. पण या सगळ्याच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा भाव मात्र वाढलेला नाही. याच कारणामुळे शेतकरी कर्ज घेतो. सुरुवातीला पीक कर्ज, नंतर थकीत कर्ज आणि त्यानंतर व्याजाचं ओझं. आज अनेक शेतकरी फक्त व्याज भरत आहेत. मूळ रक्कम तशीच आहे आणि याच व्याजामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावात जात आहेत. याच मुद्द्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की कर्जाच्या व्याजामुळे शेतकरी आत्महत्या करतात आणि भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागू नये असा विचार सरकार करत आहे. ही ओळ खूप महत्त्वाची आहे, कारण जर शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागणार नसेल तर ती खरी शेतकरी कल्याणाची सुरुवात असेल. मात्र शेतकरी मित्रांनो, घोषणा झाली म्हणजे लगेच कर्जमाफी मिळेल असं नाही. शेतकरी आजही विचार करत आहे. कर्जमाफी नेमकी कधी होणार? कोणाला मिळणार? किती रकमेपर्यंत मिळणार? आजपर्यंत अनेक वेळा कर्जमाफीचे शब्द दिले गेले. काही वेळा अंशतः कर्जमाफी झाली, काही शेतकरी वंचित राहिले. म्हणूनच यावेळी शेतकरी सावध आहे आणि प्रत्यक्ष शासन निर्णयाची वाट पाहत आहे. या घोषणेत एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे गरीब शेतकरी. म्हणजे ज्यांच्याकडे कमी जमीन आहे, ज्यांच्यावर जास्त कर्ज आहे, ज्यांचे उत्पन्न कमी आहे आणि जे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. मोठे बागायतदार किंवा धनदांडगे शेतकरी यांना कदाचित या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आता पुढील काळात सर्वात महत्त्वाचा असणार आहे शासन निर्णय, अर्थसंकल्पातील तरतूद आणि बँकांना दिले जाणारे आदेश. या सगळ्या गोष्टी झाल्या तरच ही कर्जमाफी प्रत्यक्षात उतरेल. शेतकरी मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे? तुमचं बँक कर्ज नीट तपासा. 7/12, आधार, बँक खाते अपडेट ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा. आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक खरी माहिती पोहोचवत राहू. शेतकरी जगला तरच देश जगतो. जर तुम्हालाही वाटत असेल की गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा. जय जवान, जय किसान.